तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे आहे. तर इथं शेंगदाणे छान तळून घेते. त्याच्यानंतर इथं कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर कट केले आणि कढीपत्ता पण घेतला फोडणीसाठी. तर आज बटाटा टाकून पोहे बनवणार आहे. तर इथं बटाटे कट करून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले. तर फायनली इथे आपले पोहे तयार झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सर्वांना. मी श्वेता माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आय होप की छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो. तर आज आहे शुक्रवार आणि आता सकाळचे 10:30 वाजलेले आहे. तर म्हणजे सकाळची सगळी कामं आवरलेली आहे आणि आता फक्त राहिलेला आहे नाश्ता बनवायचा. चला मग मी पटकन नाश्ता बनवते. तर नाश्त्यामध्ये काय असणार आहे पुढे तुम्हाला कळेलच. तर शौर्य उठलेला आहे, तो गेलेला आहे बाहेर खेळायला. तोपर्यंत मी पटकन नाश्ता बनवून घेते. तर भूक पण लागलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांनाच उठल्यानंतर भूक लागत असते. पण माझं एक रुटीन झालं की मला काम झाल्याशिवाय मी नाश्ता करत नाही आणि जर नाश्ता अगोदर केला तर मला काम होत नाही. आणि एकदा कामाचा टाइम निघून गेला की मग काम करायला पण नको वाटतं. आणि थंडीच्या दिवसात जेवढं आपण पटकन उरकून बसेल तेवढं आपल्याला बरं वाटतं. तर झालेली आहे माझी सगळी कामं. फक्त आता नाश्ता बनवून घेते आणि नाश्ता झाल्यानंतर फक्त शौर्याची आंघोळ राहतीये, तर तेवढं करून घेते. चला मग जास्त वेळ न घालवता मी आता जाते किचनमध्ये. तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे आहे. तर इथं शेंगदाणे छान तळून घेते. त्याच्यानंतर इथं कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर कट केले आणि कढीपत्ता पण घेतला फोडणीसाठी. तर आज बटाटा टाकून पोहे बनवणार आहे. तर इथं बटाटे कट करून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवले. तर फायनली इथे आपले पोहे तयार झालेले आहे. तर आताच माझे पोहे वगैरे बनवून झालेत आणि शौर्य आणि मी नाश्ता करतो. शौर्य आमचा आज बिस्किटसाठी रडत होता. कसे आहे पोहे? काय? मी पण इथं पोहे घेतले ते खायला. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला. केस थोडेसे ड्राय पडले होते म्हणून ऑइलिंग बंद केलेलं आहे. तर स्वरा माझी गेलेली आहे सकाळी स्कूलला. तर सकाळी खरंच खूप थंडी असते. 6:30 वाजता ती जाते. तर आता एवढं नाश्ता वगैरे झाल्यानंतर शौर्याला आंघोळ घालायची आहे. आमचं शौ पण आता जाईन अंगणवाडीमध्ये. सकाळची सगळी कामं आवरलीत. तर आजीचा पण नाश्ता झालाय आणि आता शौर्य आणि मी करतोय. तर मला कामं झाल्यानंतर नाश्ता करायला आवडतो. तर मी काय करते, पहिल्यांदा सगळी कामं उरकून घेते आणि मग त्याच्यानंतर नाश्ता बनवते गरमागरम आणि लगेच करायला बसते. तर आज पोह्यांमध्ये बटाटा टाकलाय. तर पोह्यांमध्ये बटाटा खरंच खूप छान लागतो. तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर नक्कीच करून पहा. खूप मस्त लागतात पोहे. तर याच्यामध्ये वाटाणे पण टाकतात. चला मग आता नाश्ता करतो आणि नंतर बोलूया. गुड इव्हनिंग मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. आता चहाचा टाइम झालाय. तर इथं आहे चहा आणि मिस्टरांनी आणलेली आहे कच्ची दाबेली. तर आता मग चला मग आम्ही चहा आणि कच्ची दाबेली स्नॅक्स मध्ये खातोय. तर कोणाकोणाला कच्ची दाबेली आवडती ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा या कच्ची दाबेली खायला. शौर्याला कच्ची दाबेली दिली आहे पण त्याला काही आवडत नाहीये. इथं त्याचं चाललेलं आहे मस्तपैकी पतंजली बिस्किट, चहा. स्वराला आवडती कच्ची दाबेली, ती खातीये. नंतर इथं सकाळचे कपडे याच्या घड्या करायच्यात. त्यानंतर स्वयंपाक पण करायचा. चला मग नंतर भेटूया. मी करत आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर चालू आहे माझा स्वयंपाक. तर पुण्यामध्ये खरंच खूप थंडी आहे, त्याच्यामुळे स्वेटर घातलाय. तर माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली पण मी कधीच असं स्वेटर घालून स्वयंपाक केला नाहीये. पण आता खरंच खूप थंडी वाजतीये, त्याच्यामुळे हा स्वेटर घातलाय. आता स्वेटर घातलाय तरी थंडी वाजतीये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती इथं थंडी आहे ते. तर आजच्या भाजीचा बेत आहे. तर काल हरभरा, राजमा आणि छोले भिजवले होते. तर आता इथं मी राजमा आहे तो शिजवून घेतलाय. स्वराला कडधान्य खूप आवडतात.
म्हणून मग मी असं ठरवलेलं आहे की एक टाइम तरी तिच्या आवडीचं करायचं. त्याच्यानंतर आपल्या शौर्यासाठी वरण लागतं, तर इथं मुगाची डाळ भिजत घातलेली. आता इथं कुकरला डायरेक्टली वरण करायचे. तर कधी कधी डाळ शिजवून फोडणीचं वरण पण करते, पण शक्यतो मी असं डायरेक्टली जास्त आपण फोडणी देऊन डायरेक्ट शिट्ट्या देतो तेच वरण करते, कारण मग ते मला बरं पडतं आणि माझा वेळ पण वाचतो. चला मग आता भाजी करत करत तुमच्याशी गप्पा मारते. वरण आपलं साधं जिऱ्याची फोडणी, त्याच्यानंतर कढीपत्ता. तयारी मी अगोदरच करून ठेवली जेणेकरून पटापट स्वयंपाक होतो. आणि मी अशी अगोदर तयारी नाही करत, एक भाजी करेपर्यंत दुसऱ्या भाजीची माझी तयारी असते. तर राजमा शिजेपर्यंत मी हे टोमॅटो लसूण वगैरे सोलून ठेवलेलं. आता थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम जेवलं तर खरंच छान वाटतं. आता इथं वरण होईपर्यंत आपली भाजी पण होईल, म्हणजे असं आपण मॅनेजमेंट स्त्रियांनी केलं तर स्वयंपाक लवकर होतो. स्वराचा अभ्यास पण घ्यायचा, तर तिला म्हटलं जे काही लिखाण काम असतं ते करून घे, तोपर्यंत माझा स्वयंपाक होतो. तर डाळ मी 2 पाण्याने धुतली होती, आता याच्यामध्ये डायरेक्टली घालू. हळद टाकायची राहिली आहे. हळद टाकलेली आहे आणि मुगाची डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. शक्यतो मुगाची डाळच जास्त यूज करते, कारण मग पित्ताचा त्रास असलेल्या लोकांना तुरीच्या डाळीने त्रास होतो. म्हणजे तुरीची डाळ बनवते पण ती कधीतरीच बनवते, नाही तर मग मिक्स बनवते. तर आता याच्यामध्ये राहिलेलं आहे मी आज कोथिंबीर संपली आहे, त्याच्यामुळे काही टाकणारच नाहीये. तर आता याच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडची आपली राजमाची जी भाजी बनवून घेऊ. तशी भाजी वाटण घालून पण छान बनते, पण जरा वेगवेगळी व्हरायटी, कधी सिंपल बनवायच्या, कधी वाटणाच्या बनवायच्या. स्वराला माझ्या कडधान्य अशी वेगवेगळ्या प्रकारची खूप आवडतात. तिला पालेभाज्या इतकं काही आवडत नाही, पण कडधान्यामध्ये सगळे कडधान्य ती खूप आवडीने खाते. आणि मग तिच्यासाठी मग कधीतरी मग असं आवर्जून कडधान्य भिजवत असते. शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं, म्हणजे चवीपुरतं. तर ही भाजी आता थोडीशी आटून द्यायची आहे, तोपर्यंत इकडं वरण होत आहे, चपात्या आणि भात राहतोय, तर तो मी थोड्या वेळाने बनवून घेणार आहे.
फायनली इथं चपात्या पण करून झाल्यात. आता 2 पॅकेट दूध शिल्लक राहिलंय. मग विचार केला की काहीतरी खीर वगैरे बनवू. बरेच दिवस झालं खीर पण बनवली नाही आणि छान वाटते थंडीच्या दिवसात असं गरम खीर वगैरे खायला. होतंय चपात्या झालेल्या आहे माझ्या बनवून. आता तवा गरम आहे तर शेवया त्याच्यामध्येच भाजून घेते म्हणजे खीर करायला मला मोकळं होईल. तवा गरम आहे तर म्हटलं शेवया भाजून घ्याव्या आणि दूध गरम करायला ठेवावं. तर दूध गरम झाल्यानंतर लगेच मी शेवयाची खीर बनवून घेणार आहे. तर ती रेसिपी चॅनलवर आहे आपल्या. वाटतं एकदा का दोनदा मी शेअर केलेली आहे पण ते जुन्या व्हिडिओमध्ये असेल. जे जुने सबस्क्रायबर असेल त्यांनी पाहिली असेल. शेवया भाजतेच आहे पण थोड्याशा मी त्यांना रोस्ट करून घेते. आता तवा गरम होता तर म्हटलं पटकन भाजून होती. तोपर्यंत आता एखादं दूध आपलं आहे ते फोडून घेते. शेवया ह्या काढून देते. तर इथं आपलं दूध गरम होतंय. दूध गरम झाले की खीर बनवून घेते. तोपर्यंत वरण पण होईल आणि वरण झाले की भात करून घेते. तर खरंच खूप असा वेळ मॅनेजमेंट करून गृहिणींचा स्वयंपाक असतो. काही जणांना वाटतं की गृहिणींना कुठे काय काम असतं आणि खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे तिला लक्ष द्यावं लागतं. ज्याला समजतं त्याला समजतं, ज्याला नाही समजत त्याला नाही समजत. तो ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. चला मग आता पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवते. तर फायनली माझा स्वयंपाक झालाय. तर आता इथं कपड्याच्या घड्या करायच्यात. शौर्यूची एक झोप झाली है ना मम्मा? हा, आमची शौर्याची एक झोप झाली तोपर्यंत. तर जेवण वगैरे करायचंय आता. स्वराला जेवाय दिलंय तर तिला लवकर भूक लागते. तर इथं मुगाच्या डाळीचं वरण करून झालेलं आहे. त्याच्यानंतर इथं शेवयांची खीर पण झालेली आहे. चला मग चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला त्याची एक छान अशी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा. चला भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.